श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 30 मे आणि वार आहे गुरुवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. आज तुम्ही जमीन, स्थावर, जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. बहीण आपुलकीने वागल्यामुळे तुम्हाला उत्साह वाटणार आहे, परंतु त्यांच्या तुच्छ बोलण्यामुळे तुम्ही खूप रागावलात तर त्यामुळे तुमचे हिताचेच नुकसान होणार आहे. तुमचे प्रेम असफल ठरणार आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टिप तुम्हाला सहज मिळून जाईल. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारकरित्या फळ मिळेल. दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांमुळे तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामुळे वाद निर्माण होण्याची पूर्णपणे आज शक्यता आहे. पुढील रास आहे वृषभ रास. मित्र मैत्रिणीबरोबरची सायंकाळ सुखकारक आणि प्रसन्न असेल, पण अति खाणे आणि मद्यपान त्रासदायक ठरू शकते. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षांकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवी मित्र मैत्रिणी लाभणार आहेत. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनणार आहे. आपले कौशल्य दाखवण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळणार आहे. आज तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव मिळणार आहे. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकता. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलाची काळजी घेईल. कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण मिळवाल. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर दिवस असणार आहे. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणं पसंत करत होतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस सर्वोत्तम असणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होणार आहे, परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संत सदृश्य माणसाला भेटून तुम्हाला मनःशांती मिळेल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत, तर अन्य लोकांसाठी काही करण्यामुळे उत्साह देखील वाटणार आहे. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता पूर्णपणे आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखं वागा, परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. विवाहाचा परमानंद काय असतो याची जाणीव आज तुम्हाला होणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. मुलं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न होणार आहात. तसंच तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला कीळ घालते, म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे. अन्यथा गोष्टी आणखीन अवघड होऊन बसतील. आज तुम्ही जमीन, स्थावर, जंगम मालमत्ता किंवा सांस्कृतिक प्रकल्प यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक प्रश्नांना सर्वात उच्च प्राथमिकता द्यावी. त्यावर विनाविलंब चर्चा करून मार्ग काढणे गरजेचे ठरेल. एकदा का प्रश्न सुटले की घरातलं वातावरण सुरळीत होऊन जाईल आणि त्यांच्यावर तुमचा प्रभाव टाकण्यात तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमजीवनात आनंद आणाल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित केले तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येतील. पुढील रास आहे कन्या रास. अतिशय प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावणार आहे. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका, अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. तसंच आकाश अधिक तेजस्वी दिसेल, फुले अधिक रंगीबेरंगी दिसतील. तुमच्या भोवती सगळंच लुकलुकलं असणार आहे, कारण तुम्ही आज प्रेमात पडणार आहात. स्त्री सहकारी तुम्हाला चांगला पाठबळ देतील आणि प्रलंबित कामाची पूर्तता करण्यास मदत करतील. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळातच घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर उफळून येणार आहे. पुढील रास आहे तूळ रास.
थोडासा व्यायाम करून तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली करायची आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचेच चांगले वाटणार आहे. दररोज अशाच प्रकारे दिवसाची सुरुवात करत चला. ज्या लोकांनी कोणाकडून उधार घेतलेले आहे, त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला आहे. परंतु प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबवण्यासाठी उत्कृष्ट दिवस आहे. आज तुमच्याजवळ उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षांच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला सोशल मीडियावर वैवाहिक आयुष्याविषयी अनेक जोक वाचायला मिळतील. पण लग्नामुळे आपल्या आयुष्यात जे काही आनंदाचे क्षण आले आहेत, त्यामुळे आज तुम्ही भावुक व्हाल. पुढील रास आहे वृश्चिक रास. आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून देखील जाल. आज जवळच्या मित्रांच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. कौटुंबिक स्नेहमेळाव्यांच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. जे लोक आतापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते त्यांना आज आपल्यासाठी वेळ मिळू शकतो, परंतु घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाची अपेक्षा असेल तर आजच्या दिवशी ती इच्छा पूर्ण होईल. पुढील रास आहे धनुरास. दुसऱ्यांवर टीका करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला ही टीका सहन करावी लागेल. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा आणि बचावमुक्त पवित्रा घेऊ नका आणि तसे केले तर गुप्तपणे केल्या जाणाऱ्या तुमच्या शेरेबाजीलाही तुम्ही निष्प्रभट करू शकाल. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. मित्र, परिवार आणि कुटुंबियांबरोबर एखादा कार्यक्रम आयोजित करा. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमचा मनावर दबाव येणार आहे. आज कार्यक्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत, परंतु त्यामुळे भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पुढील रास आहे मकर रास. अडचणींचा बाव करण्यामुळे त्या सवयीमुळे तुमचे नीतिधैर्य खचणार आहे. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं आज तुमच्यासाठी घातक होऊ शकतं. जितकं शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमच्या शांतपणा सोडून काहीतरी बोलू बसता. त्यामुळे अर्थात त्याबद्दल नंतर क्षमा देखील मागता. पण असे बोलण्याआधी विचार करणं कधीही श्रेयस्कर आहे. तसंच तुम्ही आज तुमचे मन ऑफिसच्या कामामध्ये लागणार नाही. आज तुमच्या मनात काही दुविधा निर्माण होतील जे तुम्हाला एकाग्र होऊ देणार नाही. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपल्या कोणतेही ठावठिकाण ठेवणार नाहीत. तुमचा जोडीदार आज कदाचित खूप व्यस्त असणार आहे. पुढील रास आहे कुंभ रास. तुमचा ताणतणाव तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. तुमच्या भाऊ बहिणींपैकी आज कोणी तुमच्याकडे उधार देखील मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार द्यालच, परंतु त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मित्र-मैत्रिणींबरोबरचे सायंकाळ सुखकारक आनंदाची असणार आहे. तसंच तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुम्ही जे काही कष्ट घेत होतात त्याचे आज चीज होणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तसंच आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमॅन्टिक असणार आहे. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागू शकतो. या राशीतील मोठ्या व्यावसायिकांना आजच्या दिवशी खूप विचार करून पैसा गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. कामाच्या ठिकाणी ज्याचे तुमच्याशी फार जुळत नव्हते, आज त्या व्यक्तीशी तुमचा सुसंवाद चांगला होईल. दिवस कसा चांगला बनवता येईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा देखील करतील. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.